आणि त्या बातम्या बघूयात सविस्तर. हम निभाएंगे ही टॅग लाईन घेत काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आता मतदानाच्या 3 दिवस आधी भाजपनंही आपलं संकल्पपत्र हे जारी केलंय. शेतकरी, तरुण आणि हिंदुत्वाचे मुद्दे घेत भाजपनं मतदारांना आकर्षित करण्याचा पुन्हा प्रयत्न केलाय. मात्र जाहीरनाम्यात रोजगाराबाबत कुठेही ठोस आश्वासन नाहीये. भाजपच्या संकल्पपत्रात नेमकं आहे तरी काय, पाहूयात या खास रिपोर्टमधनं. भाजपच्या घोषणापत्रात पुन्हा राम मंदिर आणि कलम 370. और हमारा यह प्रयत्न होगा कि जल्दी से जल्दी सौहार्दपूर्ण वातावरण में भव्य राम मंदिर का निर्माण हो. शेतकरी, महिला आणि तरुणांच्या अच्छे दिनाचा वादा. 50, 55, 60 के कालखंड में होना चाहिए था, वो मुझे 2014 से 19 के बीच में करना था. पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल करत भाजपनं घोषणापत्र जारी केलं. गेल्या वेळी अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणींपासून वरिष्ठ नेत्यांना घोषणापत्राच्या कव्हर पेजवर स्थान होतं, पण आता फक्त मोदी आहे. या घोषणापत्रात महत्वाच्या कोणत्या बाबी आहेत त्यावर एक नजर टाकूया. राष्ट्रवादाला प्राधान्य, दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स धोरण, समान नागरी कायदा लागू करणार, घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न होईल. लवकरात लवकर सौहार्दपूर्ण वातावरणात राम मंदिर बांधण्याचा प्रयत्न करणार. जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवण्याचा प्रयत्न करणार. शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि सर्व छोट्या शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर पेन्शन देणार. क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या 1 लाखापर्यंतच्या कर्जावर 5 वर्षांपर्यंत व्याज आकारणार नाही. महिलांना मंत्रिमंडळात कमीत कमी 15% आणि इतर संविधानिक आयोगात 33% आरक्षण. राम मंदिर का जहां तक प्रश्न है, पिछले चुनावी घोषणा पत्र में भी हम लोगों ने जो संकल्प किया था, सभी संभावनाओं को तलाश करेंगे और हमारा यह प्रयत्न होगा कि जल्दी से जल्दी सौहार्दपूर्ण वातावरण में भव्य राम मंदिर का निर्माण हो जाए. कोई भी लाभ यदि देना है तो केवल कुछ ही लोगों तक हम क्यों सीमित रखना चाहते हैं. 2 हेक्टेयर तक का ही किसान नहीं, बल्कि जो भी किसान होगा उस सभी किसानों को हम यह इनकम सपोर्ट 6,000 रुपये का देंगे. यह जो है उन्होंने कहा और उसको हम लोगों ने अपने संकल्प पत्र में शामिल किया है. सभी किसानों को यह किसान सम्मान निधि का लाभ मिलेगा. घोषणा इस संकल्प पत्र में यह भी कहा है कि 1 लाख तक का जो क्रेडिट कार्ड पर लोन मिलता है, 1 लाख तक का क्रेडिट कार्ड पर जो लोन मिलता है, उस पर 5 वर्षों के लिए रेट ऑफ इंटरेस्ट 0% होगा. 0% ब्याज दर पर 1 लाख का वो कर्ज लेंगे. महिलाओं के लिए महिला कार्यबल भागीदारी दर बढ़ाने की दिशा में काम करेंगे. वैसे हमारे यहाँ महिलाओं का पार्टिसिपेशन अन्य सर्विसेज की बात छोड़ दीजिए, हमारी फोर्सेस में भी बढ़ा है, काफी बढ़ा है. देखिए और अधिक आगे बढ़ाएंगे. 3 तलाक के विरुद्ध कानून बनाकर मुस्लिम महिलाओं के लिए हम न्याय सुनिश्चित करेंगे. भाजपच्या घोषणापत्राकडे बारकाईनं पाहिलं तर बरेच मुद्दे तेच आहेत. म्हणजेच पूर्ण बहुमत मिळूनही वादे पूर्ण झालेले नाही. आधी घोषणापत्रात राम मंदिराचा मुद्दा सुरुवातीलाच असायचा, पण आता 38व्या पानांवर अवघ्या काही ओळींमध्ये राम मंदिराचा मुद्दा आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबतही पुनरुच्चार करण्यात आलेला आहे, पण ठोस आश्वासन नाही. महिलांना 33% आरक्षणाचा पुन्हा वादा करण्यात आला असला तरी 23 वर्षांपासून संसदेत विधेयक अडकले. काँग्रेसच्या हम निभाएंगे या घोषणापत्रानंतर भाजपनेही संकल्पपत्र सादर करून मतदारांना पुन्हा सत्ता देण्याचं आवाहन केलंय. आता मतदारांच्या मनात संकल्पपत्र किती उतरतो यावरच भाजपचं पुन्हा मिशन सत्ता अवलंबून आहे. विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली. एकीकडे भाजपनं कलम 370 हटवण्याचं आश्वासन दिलंय, तर तिकडे पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी वादग्रस्त विधान केलं. कलम 370 हटवल्यास जम्मू काश्मीर देशापासून वेगळा होईल असं मुफ्ती म्हणाल्या. मैंने कई बार कहा है कि 370 जम्मू कश्मीर को मुल्क के साथ जोड़ता है. जब आप इस पुल को तोड़ते हो, 370 को तोड़ते हो, तो हिंदुस्तान का जम्मू कश्मीर पे कब्जा नाजायज हो जाता है. तो इट बिकम्स एन ऑक्यूपेशनल फोर्स. किस्म के जो उनके इंटेंशंस हैं, जो उनके इरादे हैं, उनसे वो बाज नहीं आती. तो जम्मू कश्मीर न सिर्फ जम्मू कश्मीर को, न सिर्फ मुल्क को, बल्कि पूरे खित्ते को जला के राख कर देगा. तो इसलिए मेरी वार्निंग है बीजेपी वालों को कि आप आग के साथ खेलना बंद कर दो.
जम्मू कश्मीर में बारूद है, आप चिंगारी फेंकोगे तो ना जम्मू कश्मीर रहेगा तो ना हिंदुस्तान रहेगा और ना यहाँ जो पूरा खित्ते में आग लग जाएगी। कलम 370 वरनं जम्मू काश्मीरच्या नेत्यांची जहरी भाषा आता सुरू झाली आहे। तर कुठलेही नवीन वादे करताना मागे वळून पाहणं ही तितकंच महत्त्वाचं असतं। जाहीरनामा कोणत्याही पक्षाचा असो तुम्ही वाचला पाहिजे आणि त्यानंतर आपलं मत तुम्ही निश्चित केलं पाहिजे। अर्थात माझ्या हातात देखील आपण बघतोय नेटवरती जाहीरनामा आहे, तुम्ही देखील तो जरूर वाचा। दरम्यान भाजपनं गेल्या जाहीरनाम्यातील नेमके किती वादे पूर्ण केले आणि कोणते महत्त्वपूर्ण वादे अपूर्णच राहिलेत त्या स्पेशल रिपोर्टमधनं बघा। 20 वादे आधीच अपूर्ण, पुन्हा 75 नवीन आश्वासनं। आधीच्या आश्वासनांचं काय झालं? अपना हिसाब दूंगा, साथ साथ दूसरों का हिसाब भी लूंगा। तर पंतप्रधान मोदींची 125 कोटी जनतेला हिशेब देण्याची वेळ आली आहे। त्यामुळे गेल्या 5 वर्षात नेमकं काय काय झालं हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या 5 वर्षात महत्त्वाचे कोणते वादे होते आणि त्याची वास्तविकता काय आहे ते आधी पाहूयात। महागाई नियंत्रणात आणणार, महागाई कमी जास्त होत राहिली, राम मंदिर बांधणार, सध्या कोर्टात प्रकरण, देशातून दहशतवाद संपवणार, काश्मीरमध्ये पूर्णपणे यश नाही, 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर, 1,53,00,000 घर बनवली, प्रत्येक घरात वीज पोहोचवणार, 99% घरात वीज पुरवठा, वर्षाला 2 कोटी रोजगार, 2 कोटी रोजगाराचा वादा पूर्ण नाही, परदेशातील काळा पैसा आणणार, 45,000 कोटींची माहिती, लोकपालाची नियुक्ती करणार, 5 वर्षानंतर मार्च महिन्यात नियुक्ती, भ्रष्टाचार पूर्णपणे संपवणार, वर्ल्ड रँकिंग मध्ये 7व्या स्थानात सुधारणा, घराघरात शौचालय बांधणार, 99% घरामध्ये शौचालय, गंगा नदी स्वच्छ करणार, 30% प्रोजेक्टचं काम पूर्ण। मुंगेरी लाल के टूटे सपने, इन्होंने क्या क्या वायदे पहले किए थे आपको याद है 2014 में, तो वायदे तो वो पूरे नहीं कर पाए। मैं तो आप भी इंतजार कर रहा हूं और सारी देश की जनता इंतजार कर रही है कि उनके खाते में 15 लाख कब आएगा। इन्होंने पहले भी कहा था 370 के बारे में, वो सपना भी इन्होंने खुद ही तोड़ दिया। वर्गाला बाहेर काढण्याच्या दृष्टीने घोषणेपलीकडे जे काही करू शकले नाहीत अशा लोकांच्या मनात त्यांच्या भ्रष्टाचारामुळे, त्यांच्या नातेवाईकबाजीमुळे आणि त्यांच्या कुशासनामुळे जो एक अपराध बोध आहे त्याच्यातून न्याय वगैरे अशा प्रकारच्या घोषणा पुढे आल्या। आम्हाला घोषणा द्यायची गरज नाही, आमची विश्वसनीयता आहे आणि त्याच्या आधारे येणाऱ्या 5 वर्षाकरता आम्ही काय करणार हे जनमनाच्या आकांक्षांवर आधारलेलं असं आमचं संकल्पपत्र आहे। विशेष म्हणजे महत्वाची 20 आश्वासनं गेल्या जाहीरनाम्यातीलच पूर्ण झालेली नाही। आता पुन्हा 75 नवीन वादे करण्यात आलेत। जे 20 वादे पूर्ण झालेले नाहीत ते कोणते आहेत तेही पाहूयात। 100 नवी स्मार्ट शहरं बनवण्याचं आश्वासन पूर्ण नाहीच। 100 मागास जिल्ह्यांना विकसित जिल्हे बनवणार होते। बँकाचा एनपीए कमी करण्यासाठी योजना आलीच नाही। बुलेट ट्रेनच्या हिरक चतुर्भुज योजनेच्या कामाची माहिती नाही। कृषी मालासाठी स्वतंत्र रेल्वे नेटवर्कही राहिलंय। शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 50% भाव देण्याची व्यवस्था उभारलीच नाहीये। प्रत्येक राज्यात AIIMS स्थापन होणार होतं, किती झाले माहित नाही। महिला ITI स्थापन होणार होते, झालेच नाही। राष्ट्रीय वायफाय नेटवर्क बनवणार होते, बलात्कार पीडित, ऍसिड अटॅक पीडितांसाठी विशेष निधी उभारला नाही। ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहायता मिळालीच नाही। प्रत्येक घरी नळाचं पाणी पुरवण्याची हमी दिली होती। साठेबाजी आणि काळा बाजारांविरोधात विशेष न्यायालय बनलीच नाही। न्यायालयांची संख्या दुप्पट होणार होती, राहिलीच। न्यायपालिकेत महिलांची संख्या वाढली नाही। न्यायालयात न्यायाधीशांची संख्या दुप्पट झालीच नाही। 50 पर्यटन केंद्र एकमेकांशी जोडणं राहून गेलं। फक्त महिला चालवतील अशा बँका येणार होत्या, तेही राहिलं। फूड कॉर्पोरेशनचं त्रिभाजन होणार होतं, तेही अपूर्ण। नद्यांच्या स्वच्छतेसाठी सीवेज ट्रीटमेंट प्लांट येणार होते, तेही राहिलेच। 2014 मध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे मोदी हे पूर्णपणे बचावात्मक पद्धतीने गेलेले आहेत। ही इज ऑन डिफेन्सिव्ह आणि विशेषतः काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर
आणि प्रत्येक मगाशी म्हटलं की प्रत्येक गरीब कुटुंबाला महिन्याला 12,000 रुपये द्यायचं म्हटल्यानंतर ते भयभीत झालेले आहेत. 2 कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार मिळाला की नाही? शेतमालाचा भाव दुप्पट झाला की नाही? शेतकऱ्यांना न्याय देता आला की नाही? 100 नवीन शहरं निर्माण झाली काय? हे सगळं प्रश्न उत्तरित असताना मागचे जुमले आणि त्याच्यावर नवीन जुमला फेकण्याचं काम भाजपच्या माध्यमातून आज झालेलं आहे. एखाद्या पक्षाचा जाहीरनामा हे देशासाठीचं व्हिजन असतं, पण सध्या बरेच महत्वाचे विषय गेल्या 5 वर्षात अपूर्ण राहिले हेही तितकंच स्पष्ट आहे. आता जनता मोदींच्या हिशेबावर किती संतुष्ट आहे हे तर त्यांनाच ठरवायचं आहे. ब्युरो रिपोर्टसह पंकज भनारकर, TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.